नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 हल्ल्याच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत। या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तहव्वूर राणा या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे। त्याला न्यायाचा सामना करावा लागेल असं ट्रम्प म्हणाले आहे। मागच्या महिन्यात तहव्वूर राणाचं भारताला प्रत्यर्पण करण्यास अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती। पाकिस्तानी वंशाचा कॅनेडाई बिझनेसमन तहव्वूर राणाने 2008 सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्याला दोषी ठरवण्यात आले। भारताने अमेरिकी एजन्सी सोबत डिटेल्स शेअर केली आहे। तिथल्या सत्र न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात या गोष्टी मांडण्यात आल्या। भारताने दिलेले पुरावे अमेरिकी कोर्टाने मान्य केले। भारताने दिलेल्या कागदपत्रात 26/11 हल्ल्यात तहव्वूर राणाच्या भूमिकेची माहिती दिली होती। मुंबई पोलिसांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यासंबंधी आपल्या आरोपपत्रात तहव्वूर राणाच्या नावाचा समावेश केला होता। त्याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाचा सक्रिय सदस्य म्हणून काम केल्याचा आरोप आहे। चार्जशीटमध्ये राणावर आरोप आहे की त्याने 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड कोलमॅन हेडलीची मदत केली। मुंबईत कुठे कुठे हल्ले करायचे त्या जागांची रेकी तहव्वूर राणाने केली होती। प्लॅन बनवून पाकिस्तानी दहशतवाद्यांना सोपवला होता। तहव्वूर राणा आणि डेव्हिड कोलमॅन हेडली उर्फ दाऊद सईद गिलानी बालपणीचे मित्र आहे। हेडली एक अमेरिकी नागरिक आहे। त्याची आई अमेरिकी आणि वडील पाकिस्तानी होते। अमेरिकी अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर 2009 मध्ये शिकागोमधून हेडलीला अटक केली होती। अमेरिकी कोर्टाने 24 जानेवारी 2013 रोजी हेडलीला मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याप्रकरणी दोषी ठरवून 35 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती। तहव्वूर राणाने पाकिस्तानच्या हसन अब्दाल कॅडेट स्कूलमध्ये शिक्षण घेतले। हेडलीने सुद्धा अमेरिकेत शिफ्ट होण्याच्या 5 वर्षाआधी तिथे शिक्षण घेतले होते। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे। मुंबईवरील हल्ल्याचा खतरनाक दहशतवादी भारताकडे सुपूर्द करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे।